हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार शिमला मिरचीची भाजी बेसनचा वापर करून। तर सगळ्यात आधी मी इकडे बेसन रोस्ट करून घेते आहे। किमान 5 ते 7 मिनिटे हे बेसन रोस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घातलंय आणि इकडे शिमला मिरची सुद्धा तळून घेते किंवा थोडं त्याला वाफून घेते असं म्हटलं तरी चालेल। तेल घालून त्याला व्यवस्थित असं 5 ते 7 मिनिटं त्याला छान वाफून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत। कांदा, मिरची, जिरे, मोहरीची फोडणी द्या। फोडणी अशी लालसर झाली त्यामध्ये तुमच्या चवीनुसार चटणी, मीठ, हळद आणि गरम मसाले याचा वापर करा। त्यानंतर आपण त्यामध्ये शिमला मिरची टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर आपण परत यामध्ये बेसन जे रोस्ट केले ते घालणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करा आणि 5 ते 10 मिनिटं त्याला वाफू द्या। तुमची रेडी आहे शिमला मिरचीची भाजी झटपट अशी। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।